विजयावर शिक्कामोर्तब नाही झालं तर तुम्ही म्हणताय तशी मनात लोकांच्या इन्स्टॅबिलिटी ह्या व्यवस्थेबद्दल राहील. पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं कोणी कुठलाही स्टँड फारसा क्लिअर केलेला नाहीये. मुरलीधर मोहोळ प्रकरणामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, पण पार्थच्या बाबतीत अजून काहीच भूमिका तुम्ही घेतलेली नाही का? नाही, मुरलीधर मोहोळ यांच्या प्रकरणामध्ये तेच पुढे येऊन त्यांनी सांगितलं ते सगळं विड्रॉ करतोय, तेच सांगत होते. बाकीच्या कोणी मीही कधी बोललो नाही त्या मुरलीधर मोहोळ प्रकरणात, कारण जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, जैन समाज प्रचंड नाराज झाला आणि त्या गोष्टी आता त्यांनी मिटवल्यानंतर आता पार्थ पवारांच्या बद्दल सरकारने मुख्यमंत्र्यांनीच समिती नेमलेली आहे. त्या समितीचा अहवाल येईल त्यावेळी कळेल काय आहे काय नाही. त्यामुळं याच्यावर काय बोलायचं. दोन्ही गोष्टी मी त्या मुरलीधर मोहोळांच्या बद्दलही मी कधी काही बोललो नाही, कारण कागदावर आलं दंगेकर गोष्टी पुढं हे करत होते. प्रश्न एवढाच आहे की दंगेकरांना एवढी माहिती कुणी दिली. तुम्हाला काय वाटतं? काय आता गेसवर काय, हवेत गोळ्या मारल्यासारखं आहे ते. राजकारणात जे दंगेकर ज्या पक्षात आहेत तिकडून ही माहिती त्यांना दिली आहे अशी माझी माहिती नाहीये. अशी तुमची माहिती नाही. नाही. अच्छा, म्हणजे अजून कुठनं तरी आली आहे. खर तर एकंदरीत ही सगळी परिस्थिती जर आपण बघितली तर अजून एक गोष्ट जी महाराष्ट्रात घडते ती ही आहे की दोन्ही ठाकरे एकत्र येतात आहेत. तुमचं त्याच्यावर काय मत आहे? नाही, दोन्ही ठाकरेंना मी एकत्रितपणाने त्या निवडणूक